नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचा पती आणि सिंह राशीची पत्नी वैवाहिक जीवनामध्ये असतील तर त्या दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची कारणं नेमकी कोणती असू शकतात? अशा कोणत्या गोष्टी की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? दोघांच्या विवाहाकडून अशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात? दोघांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व असतं हे नेमकं कशा प्रकारचं असतं? या सर्व संदर्भातली खुलास्यावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. घटस्फोट किंवा डिवोर्स ही काही घटना नाही आहे जी की एका दिवसात घडते. यामागे दोघांचं जे व्यक्तिमत्व आहे, एकमेकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, अशा अपेक्षा आहे, या सर्वात जास्त महत्त्वाच्या ठरतात. थोडं व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊ जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे समजून घेता येऊ शकते. वृषभ राशीचे जे पुरुष आहेत किंवा जे पती आहेत किंवा वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी हे रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचे जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये किंवा पतीमध्ये दिसून येऊ शकते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप अशा प्रकारचं राहणीमान वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतं. फॅशन करण्याची आवड यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असते. फॅशनचा सेन्स जो आहे हा खूप चांगला असतो. फॅशन कशा प्रकारे कॅरी करायचं हे वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. याचप्रमाणे याच्या जोडीला यांची जी वाणी आहे, यांचं जे बोलणं आहे ते सुद्धा अतिशय चांगलं असतं. म्हणजे आपली जी गोष्ट आहे ही समोरच्या समोर कशी मांडावी, कशा प्रकारे मांडावी, कशा प्रकारे समजून द्यावी. मुद्दा कितीही किचकट किंवा सिरियस असला, गंभीर असला तरी तो आपल्या सहज ओघवत्या शैलीने समोरच्याच्या समोर मांडावा, हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असतो. त्यांच्यामध्ये त्याची हातोटी खूप चांगल्या प्रकारची असते. त्यामुळे त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व चांगलं असतं, राहणीमान चांगलं असतं आणि यांचं वागणं बोलणं सुद्धा खूप चांगलं असतं. त्यामुळे आकर्षक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व वृषभ राशींच्या पुरुषांचं असतं. याचबरोबर नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत याची आवडसुद्धा वृषभ राशींच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारची असते. याचप्रमाणे यांच्याकडे संगीताचा कान असतो. म्हणजे ज्याला आपण म्युझिक लवर म्हणतो, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो आणि त्यामुळेच म्हणजे ज्याला आपण बाथरूम सिंगर वगैरे म्हणतो, हा भागसुद्धा यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. याच जोडीला ह्या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती आहेत ह्या व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे कमवायचे, हा भाग जो आहे हा वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वृषभ राशीचे पुरुष आहेत हे कष्टकरी असतात किंवा कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी यांच्यामध्ये खूप चांगली असते. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. वरकडे वृषभ राशीचे पुरुषांकडे बघून तुम्हाला वाटणार नाही की हे किती जास्त प्रमाणात मेहनत करू शकतात. कारण मेहनत करण्याची तयारी किंवा कंटिन्युअस मेहनत करण्याची जी तयारी असते किंवा जी चिकाटी असते, जिद्द जी असते ती यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. थोडासा हट्टीपणाचा भाग दिसून येतो आणि कधीकधी वैवाहिक जीवनामध्ये याचा थोडासा त्राससुद्धा होऊ शकतो. वृषभ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृतिका नक्षत्राचे जे शेवटचे 3 चरण आहेत हे वृषभ राशीमध्ये. आता कृतिका नक्षत्र आहे हे सेल्फ डिपेंडेंट आहे, स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारे आहे. कार्यकर्तृत्वाचा जो भाग आहे तो जबरदस्त दिसून येतो. स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारं नक्षत्र आहे, परंतु थोडंसं ॲरोगन्सी यांच्यामध्ये कधी दिसून येऊ शकते आणि हट्टीपणाचा जो भाग आहे तो भरपूर असतो. कधीकधी या गोष्टीमुळे वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्रास होण्याची शक्यता असते. कृतिका नक्षत्राच्या पुरुषांना मातेचं सुख कमी मिळणं हा भाग थोडासा होऊ शकतो किंवा आरोग्याच्या संदर्भात, खास म्हणून डोळ्यांच्या संदर्भातले त्रास किंवा पित्त प्रकृतीच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांच्याबाबतीत गोष्टी थोडी वेगळ्या असतात, थोडेसे लाडामध्ये वाढलेले असतात. म्हणजे तुमची परिस्थिती असो व नसो, रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष आहेत हे लाडामध्येच वाटतात आणि त्यामुळे त्यांचा तसा दृष्टिकोनसुद्धा जीवनाकडे बघण्याचा होतो. जीवन हे सहज आहे किंवा सोपं आहे आणि तसाच प्रकारचे ते जीवन जगतातसुद्धा. जीवनाकडून फार मोठ्या काय अपेक्षा नसतात, परंतु आपल्याकडे सर्व उपभोगाच्या गोष्टी असाव्या किंवा साधनं असावी असं मात्र त्यांना नेहमीच वाटतं. खूप काय मेहनत करण्याची तयारी वगैरे यांच्यामध्ये तशी दिसून येत नाही. बऱ्याच वेळा काही गोष्टी यांना नशिबाने मिळतात सुद्धा. यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा यांची वाणीसुद्धा तशाच प्रकारची मवाळ तुम्हाला दिसून येईल. तिसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचे पहिले जे 2 चरण आहेत हे वृषभ राशीमध्ये दिसून येतात. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे
थोडेसे मॅच्युअर्ड असतं किंवा ह्यांना वाचण्याची किंवा पुस्तक वाचण्याची खूप आवड असते आणि त्यामुळे होतं काय की बऱ्याचशा विषयांवर त्यांना चांगलं माहीत असतं आणि व्यक्तीशी कसं बोलायचं, कशा प्रकारे बोलायचं, भाषेवरती यांचं प्रभुत्व अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. त्यामुळे हजरजबाबीपणा यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. विनोदात्मक किंवा विडंबनात्मक बोलणं हे सुद्धा साधारणतः मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतात आणि बऱ्याच प्रमाणात दक्ष असतात, बऱ्याच प्रमाणात अलर्ट असतात. एखादी कृती किंवा गोष्ट करायची झाली तर त्यामागे त्याचे परिणाम नेमके कोणकोणत्या प्रकारे असू शकतात, कशा प्रकारचे असू शकतात, ते टॅकल कशा प्रकारे करता येऊ शकते, हा जो भाग आहे हा भाग सुद्धा मृग नक्षत्रांच्या पुरुषामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल की नेमकं वृषभ राशीचे जे पुरुष आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आज आता थोडी चर्चा करू की जे सिंह राशीच्या स्त्रिया आहेत त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 5व्या स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे किंवा सूर्य आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि स्थिर स्वरूप ही रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. अतिशय सुव्यवस्थित, नेटनेटकं, आधुनिक आणि नेमकेपणा हा यांच्या राहणीमानामध्ये दिसून येतं. यांचं जीवनाचं एकच बोधवाक्य असतं, जे काही सर्वोत्तम आहे ते आपल्याकडे असायला हवं. मग तो तुमचा राहणीमान असेल, तुमचा स्वभाव असेल किंवा तुमच्या इच्छा अपेक्षा असेल, त्या सर्व काही सर्वोत्तम असायला हव्या. इतरांप्रमाणे राहणं यांना अजिबात आवडत नाही. जनमानसापेक्षा आपण काही ते वेगळं असावं, सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण असायला हवं. हा जो भाग, ही जी सुप्त इच्छा असते, ही सुप्त इच्छा त्यांच्यामध्ये असते आणि ती पूर्ण करण्याची ताकदसुद्धा यांच्यामध्ये दिसते. यांच्यामध्ये यांचं राहणीमान परिस्थिती असो वा नसो खूपच चांगलं असतं. ब्रँडेड कपडे घालणं यांना खूप आवडतं. वाणीसुद्धा तशाच प्रकारची असते, म्हणजे यांचं बोलणंसुद्धा तशाच प्रकारचं असतं. स्त्री असून सुद्धा जास्त काही बोलणार नाहीत, नेमकं बोलतील, टू द पॉईंट बोलतील, कधी समोरच्याला लागेल असं बोलतील. म्हणजे समोरच्याला लागावं हा त्यांचा दृष्टिकोन नसतो, पण जे सत्य आहे ते बोलायला हवं. उगाचचे साखर पेरणे करायचे आणि आपला मुद्दा पटवून द्यावा हा भाग त्यांना तसा काय गरजेचा वाटतही नाही. जे सत्य आहे ते आहे आणि ते तशाच प्रकारे सांगितलं गेलं पाहिजे. असा खाक्या यांचा एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसून येतो. म्हणून बऱ्याच वेळा व्यक्ती यांच्यापासून थोडेसे 2 हात लांब ठेवणं पसंत करतात. म्हणजे राहणीमान चांगलं असतं, व्यक्तिमत्व चांगलं असतं, कधी कधी वाणी थोडीशी तिखट होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये चांगले. स्त्री असून सुद्धा लिडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या असतात. म्हणजे एखादी गोष्ट समोरच्याला जमत नसेल ती स्वतः करून दाखवायला, लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, तो भाग सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आणि जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, कष्ट करण्याचा स्वभाव खूप चांगला असतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची तर ती कोणत्याही परिस्थितीत मिळवायची. यांची जी स्वप्न असतात ही खूपच मोठी असतात, लार्जर दॅन लाईफ. म्हणजे यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की यांचे जे स्वप्न आहे ही ती मोठी आहेत. परंतु ती मोठी जरी स्वप्न असली तरी ती पूर्ण करण्याकरता संपूर्णपणे त्याच्या मागे लागण्याची जी तयारी आहे किंवा जे समर्पण आहे, संपूर्ण समर्पणाची जी भाव आहे तो सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली असते, दुसऱ्याला माफ करण्याची जी तयारी असते ती यांच्यामध्ये खूप चांगली असते. जर का समोरच्या व्यक्तीचं काही गोष्ट चुकली आणि जर का त्यांनी माफी मागितली तर ते माफही करून देताना परत त्याच्यासमोर ती गोष्ट बोलूनही दाखवणार नाही, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. आता या राशीमध्ये आता सूर्याची रास आहे, सर्व काही मस्त आहे, व्यवस्थित आहे, विचार त्यांचे जबरदस्त आहेत, पुढे जाण्याची वृत्ती खूप जबरदस्त आहे, कॉन्फिडन्स त्यांच्यासाठी खूप चांगला असतो. यांच्या सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे आत्मविश्वास. आणि फक्त आणि फक्त आत्मविश्वासाच्या जोरावरच या व्यक्ती मोठी स्वप्न बघतात, त्यांनी पूर्ण करण्याकरता सर्वतोपरी प्रयत्नसुद्धा करतात, जी की अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. परंतु हा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास जेव्हा जास्त होतो त्यावेळेस थोडासा इगोसुद्धा येऊ शकतो आणि तो इगो आला की मग थोडासा सेल्फ रिस्पेक्टचा भाव थोडासा मोठा होतो. छोट्या मोठ्या गोष्टींनी माणसं दुखावली जातात आणि कधी दुसऱ्याला सुद्धा दुखवतात आणि त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधामध्ये सुद्धा त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं राहणीमान अतिशय उच्च असल्या कारणामुळे थोडेसे खर्च यांच्याकडून जास्त आहेत. यांचं राहणीमान थोडंसं महागडं असू शकतं. आता जसं आपण चर्चा करतो आहोत की डिवोर्स किंवा तलाकमध्ये, डिवोर्स किंवा घटस्फोटामध्ये वृषभ राशीचे पती आणि सिंह राशीचे पत्नी असतात, तर नेमके त्याचे कारणं कोणते असू शकतात. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे वाणी किंवा बोलणं. लक्षात घ्या, दोन्ही ज्या राशी आहेत म्हणजे वृषभ राशीचे पुरुष आणि जे सिंह राशीचे पत्नी किंवा स्त्री यांच्यामध्ये वाणीचा भाग सगळ्यात मोठा असतो. कधी वृषभ राशीचे पुरुष कुठलीही गोष्ट अगदी सहजपणे बोलून मोकळे होतात, सहजपणे सांगतात सुद्धा. सिंह राशीच्या स्त्रियांना ते बऱ्याच वेळात जमत नाही, म्हणजे मनात असून सुद्धा जमत नाही, कारण तो स्वभाव त्यांचा तसा असतो. त्यांच्यामुळे जर का तुमची वाणी तिखट असते तर अर्थातच समोरच्याकडे तुमची जी एकंदरीची इमेज असते, प्रतिमा असते, ती वेगळी तयार होते.
तर त्यामुळे सुद्धा गोष्टी त्रासदायक होऊ शकतात. खर्चिक जो स्वभाव असतो सिंह राशीच्या पत्नीचा, हा सुद्धा त्रासदायक होऊ शकतो जे वृषभ राशीचे जे पती आहेत त्यांच्यासाठी. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही ज्या राशी आहे या थोड्याशा हट्टी आहेत. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा भाग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. आणि मग समजा दोन्ही राशी समजा स्टर्डी असेल किंवा हट्टी असेल, तर मग कोण म्हणजे बॅकफुटला येणार किंवा कोण ॲडजस्ट करणार. तर त्यामुळे सुद्धा गोष्टी टोकारी कधी अगदी क्षुल्लक कारण असतं दोघांमध्ये, आणि ते एवढं मोठ्या प्रमाणात वाटतं की दोघी जण त्या बाबतीमध्ये ॲडजस्ट करायला तयार होत नाही. त्यामुळे गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांनी मनात असं अजिबात धरून चालू नका की तुमची जी पत्नी आहे ती स्त्री आहे, त्याच्यामुळे गोष्टी ॲडजस्ट होतील किंवा तुम्ही कधी कधी काही बोललात तरी त्या गोष्टी मान्य कमी घेतील, असं अजिबात नाही. जसं मी मगाशी सांगितलं की सिंह राशीच्या स्त्रीला असं कधीही नसतं की जसं तुम्ही आहात तसंच मी पण आहे. दोघांचा हा सहजीवनातला भाग हा 50-50% आहे. स्त्री म्हणून मी थोडेसे बॅकफूट लाईन ॲडजस्ट करेन किंवा सहन करेन गोष्टी, अशा अजिबात नाही. बऱ्याच वेळेस जीवनामध्ये या गोष्टी किंवा बऱ्याच वेळेस वृषभ राशीचे पुरुष आहे त्यांचा पुरुषार्थ थोडासा जागा होतो, हट्टीपणा किंवा काय. आणि त्यामुळे आणि कधी कधी वृषभ राशीचे पुरुष अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे टोकाची भूमिका घेतात. आणि ती टोकाची भूमिका सिंह राशीच्या स्त्रियांना अजिबात मान्य नसेल, ते सुद्धा ॲडजस्ट करणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या प्रकारे समोर येऊ शकतात. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. ह्या 3-4 गोष्टी आहेत. त्या 3-4 गोष्टीवरती जर का लक्ष दिलं तर अर्थातच ज्याला आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे या तुमच्या डिवोर्स होण्याचे प्रकार थोडेसे कमी असतील. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील, कारण दोघांची जी ही आहे ॲपेटाईट आहे की ते थोडे चांगल्या अर्थात या दोघांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तसं होत नाही, परंतु बऱ्याच वेळेस काही इतर ग्रहांमुळे सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते. आणि ती तशी आली तर दोन्ही ज्या राशी आहेत त्या टोकाच्या भूमिका घेऊ शकतात. तर या सर्व गोष्टी त्या जाणून घेणं, एकमेकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जे स्वभाव किंवा गुणदोष आहेत हे जाणून जर का घेतले आणि समोरासमोर ते मान्य केले, तर अर्थातच तुमच्यामध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याची जी संभावना आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. आपले या संदर्भातले विचार काय आहेत, आपले अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.